सद्गुरू आज आम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करताय ते समजण्यापूर्वी पहिला आम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही खरं जिवंत आहात का, तुम्ही जगता आहात का? तुम्ही असं ठामपणे सांगू शकता की मी मनसोक्त जगतो आहे? हा प्रश्न तुम्ही जर स्वतःला विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे. ते तुम्हाला संभ्रमित करणार. कधी कधी वाटतं मी जगतोय, कधी कधी वाटतं मी काय करतोय काहीच कळत नाही. पहिलं आम्ही आज स्वतःसाठी जगत नाहीये. बघा, मी नेहमी सांगत असतो स्वार्थ आणि निस्वार्थ. तुमची कुठली कृती आहे जी निस्वार्थपणे आहे आणि तुमची कुठली कृती आहे जी स्वार्थाने आहे? त्याचं उत्तर सोपं आहे. आमच्या 100% कृती ह्या काय स्वार्थाने प्रेरित आहे. आणि स्वार्थ काय आहे की मला जगायचं आहे. 4 दिवस जगण्यासाठी मी 40 दिवस काम करतो. हे जे सगळं जगण्याची जी आमची व्याख्या आहे ती जगण्याची व्याख्या जर तुम्ही पाहिली तर खरंच आम्ही जगतोय का, की आम्ही जगण्यासाठी प्रयत्न करतो? आणि प्रश्न आहे स्वार्थाचा. मला खरं सांगा, तुम्हाला तुमचा स्वार्थ कळलाय का? हा, स्वार्थासाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट करता, पण तुमचा स्वार्थ साध्य झाला का? हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारला पाहिजे. का तुम्ही स्वार्थासाठी जन्मापासून प्रयत्न करता, आताही करताय, पण तुम्ही शांतपासून विचार करा ना, तुम्ही स्वार्थासाठी जे जे केलं त्यात तुमचा स्वार्थ किती साध्य झाला? स्वार्थासाठी जगूनही स्वार्थ साध्य होत नाही. मग थोडंसं निस्वार्थपणे जे जगून बघा ना, कदाचित स्वार्थ साध्य होऊन जाईल. जर आम्हाला स्वार्थ साधता येत नाहीये तर आम्हाला परमार्थ कसा साधायचा? म्हणून खरा स्वार्थ हा परमार्थात लपलेला आहे. तुम्ही स्वतःसाठी जे मागता ते तुम्ही दुसऱ्याला द्या, ते तुम्हाला आपोआप. जेव्हा तुम्हाला वेळ कशी गेली कळत नाही तेव्हा तुम्ही जगलेले असता. जेव्हा देहभान विसरता तुम्ही, तुमचं शरीर आहे, मन आहे, याचं सगळं थांब पचाच लागत नाही. शरीराचं आहे की नाही त्याच्या संवेदना पण कळत नाही. हे दोन्ही भान गेल्यानंतर वेळेचं पण भान नाही राहिलं, याला म्हणायचं जग. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जगता ना, म्हणजेच काय, दुसऱ्यांसाठी तुमचं शरीर वापरता, दुसऱ्यांच्या आनंदासाठी, सुखासाठी, समस्या सोडवण्यासाठी तुमचं मन वापरता, बुद्धी वापरता, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही जगता, तेव्हाच तुम्ही जगण्याचा आनंद घेता. आणि म्हणून सांसारिक माणसांसाठी हा संदेश आहे सद्गुरूंचा, काय, तुम्ही जेव्हा इतरांसाठी जगता तेव्हा सर्वजण तुमची काळजी. मग इतर म्हणजे कोण? तुमचे रक्त, तुमची नाती सोडून जे बाहेरचे आहे त्यांना इतरच म्हणतात. हे आणि याच्या संदर्भात जेवढे नाते आहे ते तुम्ही सांभाळणारच आहे, पण ह्यांना सोडून जे दुसरे आहे त्यांच्यासाठी जगलं पाहिजे. की आपण आपल्या जीवनाचा सदुपयोग तेव्हाच करतो जेव्हा आपण या शरीराचा कुठेतरी वापर करतो. शरीराचा वापर स्वतःसाठी कसं काय होऊ शकतो? वापरायचं म्हटलं तर दुसऱ्याला सहभागी करावंच लागणार आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, तुम्ही जेव्हा इतरांसाठी जगता म्हणजे खरं जगणं असतं. लक्षात ठेवा. म्हणजे काय हो, कोणाच्या तरी आयुष्यामध्ये तुमच्या असण्याने फरक पडला पाहिजे. तुम्ही कोणाच तरी चेहऱ्यावर आनंद आणा, तुम्ही कोणाच तरी समस्या सोडवा, तुमच्या आजच्या जगण्याने कोणाच तरी जीवनामध्ये समृद्धी आणा. आणि जरी तुम्ही करू शकले तर तुमचा जीवस काय झाला? सार्थकी लागला. बघा, जीवनामध्ये तुम्ही जेव्हा इतरांकडे ध्यान पुरवता, तुमचं इतरांकडे लक्ष देता, इतरांची तुम्ही ज्यावेळेस इतरांसाठी तुमचं जीवन, अमूल्य जीवन तुम्ही खर्ची घालता, तेव्हा तुमची काळजी आपोआप घेतली जाते. म्हणजे आपण जीवनामध्ये आपली काळजी घ्यावी असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना, तेव्हा तुम्ही पहिली दुसऱ्याची काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. संपलं. आणि म्हणून दुःखामधून, निराशेमधून, वेदनांमधून, पापामधून, सगळ्या प्रकारच्या या विकृतींमधून, या सगळ्या नकारात्मक शक्तींपासून तुम्हाला जर मुक्ती हवी असेल तर आपण इतरांसाठी जगलं पाहिजे. आज सद्गुरूंनी आणि श्रीराम सरांनी आपल्याला जो कोट दिला आहे तो आहे, जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगता तेव्हा सर्वजण तुमची काळजी घेतात. तर आपण पहिल्यापासून श्रीराम सर आपल्याला सांगतात की ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी जगतो किंवा दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये जगतो आपण, तेव्हा आपल्यासाठी पण भगवंतांनी कोणाला कोणीतरी चूज केलेलं असतं की आपली करायसाठी बचत, असं बरेचदा सांगतात सर. तर माझा प्रश्न असा होता सर की आपण कसं ह्या गोष्टीला घेऊ शकतो की आपण जरी एखाद्याची काळजी केली किंवा एखाद्याच्या सेवेच्या प्रति भाव ठेवला तरी आपल्याला असं वाटतं की त्याने आपल्याला बदलत काहीतरी द्यावं किंवा त्याने आपल्यासाठी काहीतरी करावं, आणि कुठे नसला तरी सूक्ष्म तरी भाव आपल्यामध्ये असा असतोच. त्याच्यामुळे आपली काळजी करते ह्या ही भावना न ठेवता आपण दुसऱ्यांना कसं दिलं व्हायची. सद्गुरू आपल्याला वेदनेच्या माध्यमातून आज सांगताय, जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगता तेव्हा सर्वजण तुमची काळजी घेता. त्याला माझा प्रश्न यावरती असा होता सर, तर बऱ्याच वेळेस आपण पाहतो आई वडील मुलांची काळजी मरेपर्यंत येतात किंवा ते जोपर्यंत आहे तोपर्यंत येतात, पण मुलाच्यांना शेवटी म्हातारपणे वृद्धाश्रमातच टाकतात, ते त्यांची काळजी घेत नाही. तर त्यावर सद्गुरू असं का सांगताय तर सर्वजण मी काही घेत. सर माझा प्रश्न आहे की सद्गुरू सांगते आपल्याला, आपण जर सर्वांची काळजी घेतली तर सर्वजण आपली काळजी घेतात, पण आपण भरपूर वेळेस पाहतो, जसं छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण घेतलं की जेव्हा शेवटच्या क्षणी त्यांच्याच माणसांनी त्यांना धोका दिला, म्हणजे पूर्ण स्वराज्यासाठी ते जगत होते, लढत होते, संपूर्ण जीवन त्यांनी त्यासाठी व्यतीत केलं, तरी त्यांना समाजाकडून म्हणजे त्यांच्याच घरातून धोका भेटला. किंवा आपण सुद्धा एवढं समाजासाठी कार्य करतो तरी पण काही व्यक्तींकडून आपल्यावरती सुद्धा संशय घेतलं, तर अशा वेळेस आपण कसं त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे किंवा ठाम राहून कसं पुढं प्रवास केला पाहिजे. सर पहिल्या वाक्याचाच प्रश्न आहे की तुम्ही इतरांसाठी जगता, खरंच आपण इतरांसाठी जगतो का आणि इतरांसाठी जगणं गरजेचंच आहे का? कारण अध्यात्मामध्ये पण हे सांगितलं, तुम्ही आनंदी राहा तरच इतरांना पण त्याच्यामधून आनंद होणार आहे, किंवा ते सर्वात मोठं एक देणं आहे की आपण ते इतरांना देऊ शकतो किंवा समाजाला देऊ शकतो.
तुम्ही स्वतः आनंदी असले पाहिजे आणि तुम्ही स्वतः परिपूर्ण असले पाहिजे. जे साधू संत आहेत, आपण बघतो जे मागचे उदाहरणं आहेत, त्यातले खूप कमी आहेत की ज्यांनी समाज कल्याणाचं काम केलं. बाकी जे आहेत त्यांनी वैराग्य धारण केलं होतं किंवा ते स्वतः एक वेगळं स्वतःचं वेगळं जीवन जगत होतं. मग इतरांसाठी जगणं या बाबतीत वागणं. मित्र, सद्गुरू आज आम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करताय ते समजण्यापूर्वी पहिला आम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही खरं जिवंत आहात का? तुम्ही जगता आहात का? तर तुम्ही जे जगत आहात ते तुमचं जगणं तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही असं ठामपणे सांगू शकता की मी मनसोक्त जगतो आहे? हा प्रश्न तुम्ही जर स्वतःला विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे. ते तुम्हाला संभ्रमित करणार. कधी कधी वाटतं मी जगतोय, कधी कधी वाटतं मी काय करतोय, काहीच कळत नाही. म्हणजे आमच्या मानसिक कल्पनेमध्ये जे आम्ही अपेक्षित केलेलं आहे ते जर कधी कधी अपवादाने घडलं तर आम्हाला वाटतं आम्ही आमच्या जीवनामध्ये फार काहीतरी मिळतो, फार काही सुंदर जीवन जगतोय. आणि जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध घडतं, चिंतनाच्या विरुद्ध घडतं, अपेक्षेच्या विरुद्ध घडतं, तेव्हा तुम्हाला जगूच नाही असं वाटतं. ते कशासाठी आहे? जगणं कशासाठी आहे असा प्रश्न निर्माण होतो. मग तुम्हाला जर जीवन कळलं तर तुम्ही जगा. पहिलं आम्ही आज स्वतःसाठी जगत नाही आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो स्वार्थ आणि निस्वार्थ. तुमची कुठली कृती आहे जी निस्वार्थपणे आहे आणि तुमची कुठली कृती आहे जी स्वार्थाने आहे? त्याचं उत्तर सोपं आहे. आमच्या 100% कृती ह्या काय स्वार्थाने प्रेरित आहे. प्रत्येक कृती तुम्हाला जर कळलं की तुम्ही श्वास घेताय आणि दुसऱ्याचं आयुष्य वाढतंय, तुम्ही श्वास घ्यायचं पण का? तुम्हाला असं कळलं की तुम्ही कष्ट करताय आणि कुणीतरी दुसराच श्रीमंत होतंय, तुम्ही तात्काळ काम बंद करू टाका. तुम्हाला असं कळलं की तुम्ही खाताय आणि दुसरं कुणीतरी ताकदवान होतंय, तुम्ही खायचं बंद करा. श्वास घेण्यापाठीमागे सुद्धा स्वार्थ. प्रत्येक कृती करण्यापाठीमागे स्वार्थ. आणि स्वार्थ काय आहे की मला जगायचं आहे. 4 दिवस जगण्यासाठी मी 40 दिवस काम करतो. पाश्चात्य संस्कृतीमध्ये आठवड्याचा शेवट गोड व्हावा म्हणून आठवड्याभर काम केलं जातं. जनावराचा मन मारू, जीव काढू, आणि तो एक दिवस गोड केला जातो. गरीब माणसं आपल्या आयुष्यामध्ये एखादा मंगलमय प्रसंग साजरा करण्यासाठी अख्खं आयुष्य डावावर लावतात. मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न असेल, मुलांना काहीतरी शिकून मोठं करणं असेल, ह्याच्यामध्ये आपल्या अख्ख्या आयुष्याची पुंजी तिथे लावतात. फक्त पैसा हा विषय नाही आहे. त्यांची मेहनत, त्यांची श्रद्धा, त्यांचा वेळ आणि त्यांचं सगळं चिंतन तिथं अर्पण करतात. किती दिवसांच्या सुखासाठी? काही दिवसांच्या सुखासाठी. तिथे 3 दिवस जगून देतात. 3 दिवस बी जगतात की नाही काय माहीत नाही, कारण त्यावेळेस ते गोंधळलेलेच असतं. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा. मुलं वर्षभर अभ्यास करतात, वर्षभर शाळा करतात, वर्षभर गृहपाठ लिहितात, वर्कबुक भरून काढतात, निबंध लिहितात, रोज शाळेमध्ये जातात, उशीर झाली का छड्या खातात, अपमान सहन करतात. कशा करतात? वर्षाच्या शेवटी जी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात. बरोबर? म्हणजे जगण्याचे तेवढे दिवस फक्त. ते हिंदी गीतकारांनी गाणं लिहिलं ना, जिने के हे 4 दिन मग की हे बेकार दिन. तुम्ही जेव्हा तुमच्या मित्राबरोबर कुठेतरी फिरायला गेले 4 दिवस, कुठल्याही प्रकारचं जबाबदारी नाही, टेन्शन नाही, तसं तुम्ही गोव्याला फिरायला गेले 2-3 दिवस, तेव्हा तुम्हाला असं वाटलं की मी जिवंत आहे? कारण तुमच्यामधलं लहान पोरगं बाहेर आलं, तुमच्यामधला बावळट माणूस बाहेर आला, तुमच्यामधलं माकड बाहेर आलं. जे जे जागून ठेवलेलं आहे ते सगळ्या उपजत वृत्ती सगळ्या कुठं आल्या? बाहेर आल्या. हे माकड काही वाईट गोष्ट नाही, पूर्वज येतात आपले, आहे की नाही? एक सेफ्टी कमी आहे तुमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा. तर हे जे सगळं जगण्याची जी आमची व्याख्या आहे, ती जगण्याची व्याख्या जर तुम्ही पाहिली तर खरंच आम्ही जगतोय का? की आम्ही जगण्यासाठी प्रयत्न करतोय? आणि प्रश्न आहे स्वार्थाचा. मला खरं सांगा, तुम्हाला तुमचा स्वार्थ कळलाय का? हां, स्वार्थासाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट करता, पण तुमचा स्वार्थ साध्य झाला का? हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारला पाहिजे. का तुम्ही स्वार्थासाठी जन्मापासून प्रयत्न करता, आत्ताही करताय, पण तुम्ही शांतपासून विचार करा ना, तुम्ही स्वार्थासाठी जे जे केलं त्यात तुमचा स्वार्थ किती साध्य झाला? जा कितपण झाला? मला नाही वाटत कोणता स्वार्थ साध्य झाला असं. स्वार्थासाठी जगूनही स्वार्थ साध्य होत नाही. मग थोडंसं निस्वार्थपणे जे जगून बघा ना, कदाचित स्वार्थ होऊन जाईल तुमचं.
साध्य होऊन जाईल. आयुष्यभर आम्ही किंवा आमच्याबरोबर आमचे पूर्वज, आमचं सगळं खानदान, आमच्या आजूबाजूचा सगळा समाज स्वार्थासाठीच जगतोय ना हो. परंतु त्याने स्वार्थ साधला का हा प्रश्न आम्ही विचारत नाही स्वतःला. त्याने परीक्षेला बसला होतो कलेक्टरच्या, त्याने परीक्षा पण दिल्या ना 5 वर्ष 10 वर्ष, अरे पण तो पास झाला का? जर तो पासच नाही झाला तर त्याने केले प्रयत्न, त्याने दिलेलं आयुष्य वेळ, त्यांनी केली मेहनत, तिचं काय होतं? पाणी माती व्हायला. माती होणं काही वाईट नाही, परत सगळे मातीमध्येच जाणार आहे. जो कलेक्टर झाला तो पण मातीतच जाणार आहे, पण तो काहीतरी करून जाणार आहे, हा न करता जाणार आहे. मी आयुष्य वाया गेलं न समस्या येईल का? मग की जीवन आम्ही जगत नाहीये, आम्ही जगण्याचा प्रयत्न करतोय, पण जगत कुठे आहे? नाही. जर आम्हाला स्वार्थ सांगता येत नाहीये तर आम्हाला परमार्थ कवा सावायचा? म्हणून खरा स्वार्थ हा परमार्थात लपलेला आहे. तुम्ही पारमार्थीतच आहात, तुम्ही स्वार्थीच होता. सगळ्यात जास्त जीवनामध्ये यश जो म्हणतो आपण त्याला प्राप्त करतो तो कोण आहे? तो समाधानी आहे, तो आनंदी आहे, तो शांत आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं खंत नाही आहे, मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, मत्सर नाही, राग नाही, शांत आहे, एकदम समाधानी आहे. हे मला वाटतं जीवनाचं यश आहे. तुम्ही सगळे मिळून जर हापापलेले असाल, त्यापेक्षा काहीच न मिळवता हापापलेले असणं चांगलं. काही नाही आहे, हापापलेलं आहे, कळतंय, समजतंय, हां ठीक आहे, नाही आहे म्हणून उणीव भासते, पण सगळं आहे तरी पण हापापलेलं आहे. त्याची हापाप आणखीन वाढलेली, खायला मिळालं नाही म्हणून वेडापिसा झालाय, कळतंय, पण खाऊन खाऊन वेडापिसा झाला हे नाही कळते ना. पैसे नाही आहे म्हणून तडफडतोय, प्रयत्न करतोय, झगडतोय, मेहनत करतोय, अनेक मार्गांचा अवलंब करतोय, चांगल्या वाईट सगळ्याच मार्गांचा. पैसे आहे तरी पण कंगाला सारखा वाटत आहे, मग थोडी चिंतनाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्हाला जगणं याची व्याख्याच कळलेली नाही, बरोबर आहे ना. स्वार्थ तुमच्या परमार्थात लागले. तुम्ही स्वतःसाठी जे मागता ते तुम्ही दुसऱ्याला द्या, ते तुम्हाला आपोआप. पंक्तीला बसल्यावर मी नेहमी सांगतो, तुम्हाला जर लाडू पाहिजे तुम्ही तुम्हाला माग आणली घेणार नाही कोणी लोक, हो यांना बडा लगेच आहे ना, आणि तो म्हणणार यांना पण द्या. चालबाजी केली तरी फायदा, खरंच वागत लागतात परमार्थाने. बघा जेवढे साधू संत आहेत त्यांचे आश्रम आहे ना ते करोडपतीपेक्षा जास्त करोडपती. ज्यांनी संसाराचा मोह सोडला, त्याग केला सर्व, ते जास्त श्रीमंत आहे सांसारिक माणसांपेक्षा. खरं संपत्ती कुठं असायला पाहिजे, प्रतिष्ठा कुठं असायला पाहिजे? सांसारिक जीवनामध्ये जे मेहनत करते त्याच्या का असायला पाहिजे. तुम्ही कधी पाहिलं का हमालाचा सत्कार झाला, मजुराचा सत्कार झाला, यांनी जीवनामध्ये फार मोठी अचिव्हमेंट केली म्हणून, यांनी आयुष्यभर नांगर ओढला म्हणून यांचा सत्कार झाला, असं कधी ऐकलं का? खरंच ती किती मेहनत आहे, होत का नाही सांगा ना. एखाद्या हमालाचा सत्कार का नाही? सोपं कारण आहे त्याचं, तो फक्त स्वतःसाठी जगतो ना हो. तो मेहनत करतो, प्रचंड मेहनत करतो, पण तो तेवढंच कमवतो जेवढं त्याला लागतं. नवे तो जेवढं कमवतो ते त्याला सुद्धा पुरत नाही. तुम्ही एवढं कमवलं पाहिजे की तुमच्याबरोबर इतरांचं पण पोट भरलं पाहिजे, त्याला परमार्थ म्हणतात. अर्थ तर प्रत्येकजण कमवतो, बरोबर आहे ना. मग तुम्ही जेव्हा जीवनामध्ये तेवढंच ज्ञान कमवता जेवढं तुमच्यासाठी गरजेचं आहे जगायला, बस. तुम्ही वेळेत नाही निघाली पाहिजे म्हणून तुम्ही फक्त अभ्यास करता. तुम्ही उघडे नाही पडले पाहिजे, तुम्ही लोकांमध्ये मूर्ख ठरले नाही पाहिजे म्हणून तुम्ही थोडा अभ्यास करताय, स्वार्थ आहे. पण जेव्हा तुम्ही असं ज्ञान कमवतो त्याचा इतरांना फायदा झाला पाहिजे आणि ते फायदा करून देण्याचा प्रयत्न करता, त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे पूजा अर्चाच करणं असं नाही. जेव्हा तुम्ही जगता, हा पहिला प्रश्न विचार करा स्वतःला. इतरांसाठी हा सद्गुरूंचा शब्द थोडा बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही जगता, आम्ही जगतो तेव्हा आम्हाला वेळेचं भान नसतं. जेव्हा तुम्हाला वेळ कशी गेली कळत नाही तेव्हा तुम्ही जगलेले असता. जेव्हा देहभान विसरता तुम्ही, तुमचं शरीर आहे, मन आहे, याचं सगळं थांबपचाच लागत नाही. शरीराची भूक कळत नाही, शरीराच्या गरजा कळत नाही, शरीरात आहे की नाही त्याच्या संवेदना पण कळत नाही, मनामध्ये विचार नाही, देह पण गेला आणि भान पण गेलं, देहाचं आणि मनाचं सुद्धा भान गेलं. आणि हे दोन्ही भान गेल्यानंतर वेळेचं पण भान नाही राहिलं, याला म्हणायचं जग.
असं जगणं तुमच्या वाट्याला किती येतं बरं? आठवा बरं ते जगणं कसं असतं आणि केव्हा होतं असेल. तुम्ही केव्हा देवाभाव विसरता? जेव्हा तुम्ही काहीतरी करता. जेव्हा तुम्ही काहीतरी करता. तुम्ही करता म्हणजे काहीतरी निर्माण करता. हॅलो, आता गाय जेवढं दूध तयार करते तेवढं तिचं वासरू पितं का? मधमाशा जेवढी मध साठवतात तेवढे ती मध त्या मधमाशा पिता का? नाही. बैला जेवढं शेत नांगरतात तेवढं चारा ती स्वतः खाता का? नाही. सगळंच ते खात नाही. ती त्यातली उष्टावळ खाता, फक्त त्यातला कडबा खाता, धान्य कमाल देत, त्यातली मुळं जमिनीत त्या जमिनीला देतात, जीवाणूंना, पाला पाचवा पक्ष्यांना देतात, त्यात ते नाचले धान्य गाळे. पूर्वीच्या काळी एखादी स्त्री जर धान्य जर साफ करत बसली तर दळण करणे असं म्हणायचे. ते धान्य पाकडत असताना तिला चिमण्या गोळा व्हायच्या आणि ती खराब झालेलं जे हलकं हलकं धान्य ते चिमण्यांना खाऊ घालतात. पूर्वीच्या काळची लोक शेतामध्ये हलकी कणसं तशीच सोडून द्यायची, पक्ष्यांना खाता येईल. आता आम्ही एवढे हावरट झालेलो आहे, आम्ही मुळाचे बोलकं सुद्धा काढून विकतो, कांडी बनवणारे कंपनीला उसा विकतो, काहीच ठेवली नाही. फक्त मातीचे पैसे मिळत नाही तर ती पण विकायला तयार आहे. काही जणांनी ती पण सुरुवात केली. 100 रुपये किलोने परदेशामध्ये माती विक. काही देशात पैसा एवढा श्रेष्ठ झाला होता म्हणजे तुम्हाला जगणंच कळत. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण जीवनाचा दर्जाच नाही आहे, स्वास्थ्य नाही आहे. आपण मराठीमध्ये सहज म्हणतो काही काडी लावायची. माणसं स्वतःसाठी जगतात पण स्वतःसाठी जगू नये ते स्वार्थ साधतायत ती त्यांना. आणि म्हणून सांसारिक जीवनामध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही गल्लत करतायत. मी काय म्हटलं मगाशी भाऊ की सद्गुरू तर असं म्हणताय की स्वतःचं जीवन उन्नत केलं पाहिजे, स्वतः आनंद निर्माण केला पाहिजे, स्वतः समाधानी असलं पाहिजे तरच तुम्ही दुसऱ्याला आनंदी करू शकाल. मग तुम्ही स्वतःच जगायचं नाही, इतरांसाठी जगायचं. मग तुम्ही स्वतः काय डेव्हलप होणार आहे, काय विकसित होणार आहे, काय आनंदी होणार आहे? मग आनंदाचं रहस्य त्याच्यामध्ये लपलेलं आहे का तुम्ही दुसऱ्यांसाठी जगा. खरं खरं सांगायचं तुम्हाला, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जगताना म्हणजेच काय, दुसऱ्यांसाठी तुमचं शरीर वापरता, दुसऱ्यांच्या आनंदासाठी, सुखासाठी, समस्या सोडवण्यासाठी तुमचं मन वापरता, बुद्धी वापरता, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही जगता, तेव्हाच तुम्ही जगण्याचा आनंद ऐकता. जगणं मुळात तेव्हाच घटित होतं जेव्हा तुम्ही या प्रकृतीसोबत जोडता. आणि प्रकृतीसोबत जोडणं म्हणजे काय हो? प्रकृतीच्या क्रियेत सहभागी होणं. मला सांगा, तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जाता तेव्हा तुम्हाला प्रेक्षक बनून राहणं आवडतं की त्या कार्यक्रमात सहभागी होणं आवडतं? काय आवडतं? श्रेष्ठ काय आहे? आवडायची गोष्ट सोडून द्या. श्रेष्ठ काय आहे? कुठेतरी स्वयंपाक तरी बघा, आपल्याकडे लग्नाचा विधी असतो ना, तर लग्न सोहळ्यामध्ये एक कार्यक्रम असतो शेवंती. त्याला शेवंती काय म्हणतो मला माहिती नाही. हा, शेवंताबाईंनी सुरू केल्यास म्हणून शेवंती म्हणता बहुतेक. शेवंती म्हणजे ज्या पुऱ्या, पूर्वीच्या काळी काय व्हायचं की लग्नाला जायचं म्हटल्यावर बैलगाडीने प्रवास करायचा. मग तो प्रवास चालायचा 4 दिवस, 3 दिवस, 8 दिवस, 2 दिवस, काय दिवस असतील ते. मग त्या प्रवासामध्ये जे वराडी मंडळी आहे, 10-12 तुमच्या बैलगाड्या आहे, 100-150 लोक आहे, त्या लोकांचं जेवणाची काय सोय आहे. म्हणून रस्त्याने जाताना जो जेवण लागायचं ना, मग ते जेवणाची सोय, मग टिकायचं काय, पुऱ्या. मग त्या पुऱ्या बनवल्या जायच्या आणि मग त्या बैलगाडीमध्ये साठवून ज्या ज्या मुक्कामाच्या ठिकाणी थांबणार आहे तिथं त्याचं ते जेवण केलं जायचं. त्यांची दिल्ली थोडी इतर गावात जीव आहे. संसार आहे. अरे संसार संसार, दोन जीवांचा व्यापार. आहे की नाही? आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तर त्याच्या प्रवासामध्ये ज्या पुऱ्या लागायच्या ना, त्या पुऱ्या ज्या आहे त्या पुऱ्या बनवण्याचा जो विधी असायचा, त्याचा एक प्रोग्राम असायचा. ते सर्व भाऊबंद गोळा व्हायचे, कारण घरच्यांनी जर करायचं काही लवकर ओळखत नाही, म्हणून सर्वांना त्याच्यामध्ये सहभाग केलं जायचं. सर्वांना बोलवून मग ते पुऱ्या वगैरे तळलं सगळं केलं जायचं. तुम्ही त्या कार्यक्रमाला जाता, तुम्ही बाजूला तुमचं पोळपाट लाटणे घेऊन उभे राहा, तर मला वाटतं थोड्याच वेळामध्ये तुम्हाला घरी उचकून देणे. जर लाटायचं असेल तर आले कशाला? तुम्हाला या जीवनामध्ये येऊन जर समावेशच करायचं नाही या प्रकृतीसोबत, तुम्ही जन्माला का आले? राहिला प्रश्न संन्यासांचा. जे संन्यासी आहे, साधू आहे, वैरागी आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे, वैरागी आणि संन्यासी यांचा संसाराशी काही, मोह मायाशी काही संबंध नाही आहे. हा विषय जो आहे, जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगता, हा विषय संसारिक माणसांसाठी आहे, ज्यांना आनंद मिळालेला आहे, परमानंद मिळालेला आहे. हॅलो, जो पहिल्यापासूनच PhD, त्याला पहिलीच्या वर्गात घालायची काय गरज आहे? सर नाही, पहिलीची घालून जावं. खरे तू तर PhD आहे, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सांसारिक माणसांसाठी हा संदेश आहे सद्गुरूंचा. काय? तुम्ही जेव्हा इतरांसाठी जगता तेव्हा सर्वजण तुमची काळजी. तुम्ही परिवाराचा विषय सांगितला की आईवडिलांची काळजी हल्ली कोणी करत नाही, परंतु आईवडील मात्र आपल्या लेकरांची काळजी घेतात. बघा, आईवडील जे लेकरांची काळजी घेतात
हे प्रकृतीचा एक भाग आहे. त्यांनी काय सात्विक भावनेने ती बाळ जन्माला घातलेलं नाही की बा हे बाळ जन्माला घातलेलं आहे आणि त्याचं संगोपन संस्कार त्याचं सगळ्या हे जीवनाचे जे काही विकास आहे त्यासाठी ते समर्पित आहे का? त्यांची म्हातारपणाची सोय करता येते फक्त बस. प्रकृतीचा विधी आहे म्हणून ते एकत्र येत आहे. बघा, भूक लागली म्हणून तुम्ही जेवण करता, बरोबर आहे ना? धाप लागते म्हणून श्वास घेत, तहान लागली म्हणून काय करता? पाणी पिता. म्हणून तुम्ही काय ह्या देहाची काही पूजा करता का? तुम्ही तुमची सोय करता. त्याच्यामुळे हे जगणं नाही आहे. आई वडील मुलांसाठी जगता असं म्हणणं एक नीतिमत्तेच्या दृष्टीने संस्काराच्या दृष्टीने मुलांसमोर आदर्श असावा, ही समाज व्यवस्था टिकून राहावी म्हणून ते सांगणं गरजेचं आहे. परंतु वास्तविक पाहता त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांभाळलं, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांभाळलं, त्यांच्या आईवडील हे चालत आलेली ही परंपरा आहे. हा विषय जगण्याचा विषय असतो ना. जर आई वडील जर आपल्या मुलाबाळांसाठीच जगत असते तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काही हो त्यांना काय फरक पडतो? असे आई वडील आहेत पण, आणि असे पण आहेत जे आपल्या आयुष्यातून मुलांना काय करतात? बेदखल. हॅलो, तुला माझ्या इष्टितीत माझा पोटका मनी मिळणार, आई म्हणते. हे कडू जरी असलं तरी काय सत्य आहे. आता मी सकाळी एक व्हिडिओ पाहिला की घर सोडून गेला 10 वर्षापूर्वी घर सोडून गेलेला मुलगा एका पोलीस स्टेशनला पोलिसांनी शोधून आणला आणि त्यांची आईवडिलांची भेट घातली. त्या मुलाने जाऊन आईला कडकडून मिठी मारली. वडील उठले, भाऊ उठला, सगळे एकमेकाला असे एकमेकाला कवळी मस्त आलंगन घालून बरोबर मोठमोठ्याने रडताय, ओरडताय, आनंद व्यक्त करताय. शेजारी उभी असलेली जी श्री महिला इन्स्पेक्टर आहे ती पण रडते. चांगलं, पण तुम्ही थोडासा फ्लॅशबॅकमध्ये जा ना. हा घर सोडून का गेला आणि परत जाणार नाही याची काय गॅरंटी? आजचा हा दिवस तुम्ही इमोशनल नका, पण जेव्हा त्याला घरी जाऊन परत त्याला झेलायची वेळ येणार आहे, त्याच्या पहिल्या सवयी परत त्यांनी बाहेरून लावून आणलेल्या सवयी सोपं आहे का? दुरून डोंगर सुंदर दिसता. एकदा ट्रेकिंग करून बघ, जेव्हा घसरून सारटी पडशील ना, ढोपरं फुटतील तुझे, तेव्हा तुला कळेल डोंगर दुरूनच चांगला दिसतो. दूर के डोल सुहाने लगते हे. जर पास बच जाए ना तो कान के पर्दे फाड़ देते. हे आमच्या साहेबांना विचार. डीजेने 3 दिवस सगळं बंद होत. यंत्रणा जसं काही बंदच पडली ते दिवस. तिला काही हजराच बसणार नाही. मी संवेदना गमावून बसतात. जसं तुम्ही खूप गोड खाल्लं तर कमी गोड तुम्हाला गोडच लागत नाही. जर तुमची चमडी भाजली तर तुम्हाला गरम आणि थंड काहीच कळत नाही. तसा प्रकार आहे कानांचा. आणि म्हणून आती तेथे संवेदना नाही आहे. आलं रक्षणामध्ये. मुळात जीवनामध्ये आपण भानावर किती आहोत हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना? म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की ते जे मुलगा आहे तो परत आलेला आहे, आनंद आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु फक्त एक रिकामी जागा त्यांनी भरून काढलेली. त्यांचा पुढचा प्रवास खरं तर ते बघण्यासारखा आहे. पुढचा प्रवास कसा असणार? ज्यावेळेस नवीन नवरी येते घरामध्ये तेव्हा सगळं घर किती आनंदाने पार अगदी ढोल ताशा वाजून वगैरे नवी कपडे घेऊन घर सजून लक्ष्मीच स्वागत होतं. आणि तिच्यावरूनच सगळ्या घरात बांधून सुरू 2 वर्ष. अवदसा आली म्हणते. अवदस मला हे कळत नाही, लक्ष्मी आली होती ना, अवदसा कशी काय तयार आहे? तुमच्या घरामध्ये अवदसा बनवण्याची फॅक्टरी आहे का? संशोधन आहे. सामे तात्पर्य काय की तुम्ही जे म्हणता कौटुंबिक जीवन जे आहे ते एकमेकासाठी संबंध आहे. कौटुंबिक जीवनामध्ये नात्यामध्ये रक्तामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्या गृहीत धरलेल्या असतात. हे दुसरे नाही आहे. तुमचं शरीर आणि तुमच्या शरीराच्या संबंधाने जोडलेली सर्व माणसं हे तुम्हीच आहात, ते इतर नाही आहे. हे लक्षात ठेवा. मग हा नियम त्यांना का लागू होत नाही? इतर म्हणजे कोण? तुमचा मी आणि अहम सोडून जे आहे ते इतर म्हणजे हे नाही. या हाताने ह्या हाताला दान दिलं. हो, किती दान दिलं हो साहेब? हो, लाख रुपये दान दिलं. कोणाला दिलं? या हाताला दिलं. आणि बरोबर ह्या हाताने चालली तर या हाताला सांगून या हातात ह्या हाताला पळून दिलं नाही. हे दान आहे का? दुसऱ्याला वाटले ना, तुम्हाला दिलं 2 गुलाबजाम गेले आणि दुसऱ्याला वाट. या हाताने या हाताला गुलाबजाम नाही का? काय वाटलं का? हो वाटलं ना, या हाताला वाट. कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही? म्हणून तुमच्या संसारामध्ये जे माणसं आहेत ते इतरांमध्ये मोडत नाही. मग त्यांच्यासाठी जगणं हे इतरांसाठी जगणं नाही, स्वतःसाठीच जगणं, स्वतःची सोय करणं आहे. आलं लक्षामध्ये? मग इतर म्हणजे कोण? तुमचे रक्त, तुमची नाती सोडून जे बाहेरचे आहे त्यांना इतरच म्हणतात. आपल्या मुलाला कोणती पण कोणती आई मुलाचं मानते, त्याची काळजी घेते, काय विशेष नवाल आहे?
पण दुसऱ्याचा मुलगा सुद्धा आपल्यासारखा मानणं ते मातृत्व आहे, थोर मातृत्व. सिंधुताई सपकाळ एवढ्या का बरं महान बनल्या? सगळ्या जगाने त्यांची काळजी का घेतली? अमेरिकेपर्यंत त्यांना का बोलवलं? हे काढावी श्री इंग्रजी भाषा सोडून दुसरी भाषा न कळणाऱ्या लोकांनी त्याला तिकडे बोलवलं. ट्रान्सलेटर बसवा, कोण तिचं आम्हाला ऐकू द्या. हॅलो, आपलं इंग्रजी असून कोणी ऐकत? आपली एखादी करोडपती महिला जाऊ द्या अमेरिकेमध्ये, तिला कुणी स्टेशनवर न्यायला येत नाही, कुठेतरी विमानतळावर कुणी रिसिव्ह करायला येत नाही. एक जण पाठी घेऊन येतो असं ड्रायव्हर तिथला. कळतंय तुम्हाला? हे माणसं एवढे महान काय आहे? यांची लोक काळजी का घेता? यांच्या मागे पुढे एवढे का धावता? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे लक्षात ठेव. जेव्हा तुम्हाला बघा, तुमचा जो मी आहे त्याची तुम्ही काळजी घेणारच आहे. हॅलो, तुम्ही श्वास घेणारच आहे, तुम्ही खाऊ घालणारच आहे, याला तुम्ही याला पाणी पाजणार आहे, त्याला व्यवस्थित कपडे घालणार आहे, त्याला व्यवस्थित झोपवणार आहे, त्याची निवारा आपण पाहणार आहे, सगळं पाहणार आहे. हे तुम्ही करणारच आहे, तुला पर्यायच नाही दुसरा. हे आणि याच्या संदर्भात जेवढे नाते आहे ते तुम्ही सांभाळणारच आहे. पण ह्यांना सोडून जे दुसरे आहे त्यांच्यासाठी जगलं पाहिजे. किंवा का जगलं पाहिजे? आणि मी माझ्यासाठी जगलो तर काय बिघडलं? तुम्ही तुमच्यानी कसं काय जगणार? जगणं म्हणजे काय हो? जिवंत असणं. हॅलो, जीवनाचं काय घेणं? अनुभव घेणं. आता हा हात स्वतःचा अनुभव कसं काय घेत? तुमच्या डोळ्यांना तुमचे डोळे कसे काय दिसतील? तुम्हीच तुमच्या गावाला हात फिरवायचे, हा काय सुंदर आहे. दुसऱ्यांनी म्हणलं पाहिजे बावळे आहे. आपण चारशा पुढे बोलायचं, हा काय सुंदर आहे. आपली चोच लाल करायची. आपण मी या मिठू, मी किती बोर आहे, मी किती छान आहे, मी किती चांगलं आहे, असं लोकांनी म्हणायला पाहिजे. बाबा तू नाही कळलं तुम्हाला? म्हणजे जगणं जे आहे, तुमचं जिवंत असणं जे आहे ते दुसऱ्यांकडून अनुभवलं जातं. जर तुम्ही संसारामध्ये असाल तरचा विषय. तुम्ही संसारिक जीवनामध्ये आहात, तुम्ही भौतिक आणि लौकिक जीवन जगता आहात, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दुसऱ्यासाठीच जगू शकता. स्वतःसाठी तुम्ही कशी जगाल? तुम्हाला जर प्रकृती जगवते ना. हॅलो, तुमच्यामध्ये श्वास आतमध्ये चालला ते तुम्ही घेताय का? तुम्हाला जन्माला आले तेव्हा जन्म तुमचा तुम्ही घेतला का? जन्माला आल्यावर दूध तुम्हीच पाजलं का? तुम्हाला आत्तापर्यंत खाऊ पिऊ घातलं ते तुम्हीच घातलं का? हां, काल परवा तुम्ही काम करायला लागले, हात स्वतः कमवायला लागले थोडंसं. हां, काय कमवता तुम्ही? मी जे कमवता ते खाऊन पहा बरं. काय 500 रुपयाच्या 20-25 नोटा तुम्ही 50 नोटा कमवत असतील. खा त्या बेसनमध्ये बारीक करून. काय कमवतो आपण? म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या जीवनाचा सदुपयोग तेव्हाच करतो जेव्हा आपण या शरीराचा कुठेतरी वापर करतो. बरोबर आहे ना? मग शरीराचा वापर स्वतःसाठी कसं काय होऊ शकतो? हे शरीर तुम्ही स्वतःसाठी कसं वापरणार सांगा? कसं वापरणार? वापरायचं म्हटलं तर दुसऱ्याला सहभागी करावंच लागणार आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, तुम्ही जेव्हा इतरांसाठी जगता आणि ते खरं जगणं असतं, लक्षात ठेवा. मग हेच आम्हाला कधी कळलं. आम्हाला असं वाटतं आम्ही खूप चतुर आहे, आम्ही खूप हुशार आहे. का? मग मी पैसे साचून ठेवले का? तुम्ही बंगला बांधला का? तुम्ही गाडी घेतली. अरे तू गाडी घेतली पण ती दुसऱ्याला कधी बसूनच दिलं तिच्या, मग तुझ्या घरचेच बसले. आणि मग घरचे बसले ते मग मी माझं एक मुलाचं कर्तव्य पार पाड. बरोबर आहे ना? तू घरच्यांना किती पण बस, त्यांना त्याचं कौतुक नाही. रस्त्याने जाताना तू एखाद्या गरीबाला लिफ्ट दे थोडासा आणि त्याला 1-2-4 किलोमीटर पुढे घेऊन जा. तू आयुष्यभर लक्षात ठेव. तू घरच्यांना गाडी सप्रेम भेट जरी देऊन टाकली ना तर ते म्हणतील जरा 2 नंबरच देईल, एका बरोबर चापते पंक्चर होते. पण तुम्ही तीच गोष्ट जर समाजासाठी केली तर तिची जाणीव ठेवतात. बरोबर? आज तुम्ही या पृथ्वी तलावर जे प्रकृतीचे सगळे अंग आहे, अगदी छोट्याशा सूक्ष्म जीवाणूपासून ते अगदी व्हेळ माशापर्यंत तुम्ही या सर्व जीवांचा अभ्यास करा. त्यांचा ह्या प्रकृतीच्या प्रक्रियेमध्ये एक रोल आहे महत्त्वाचा. ते नसले तर हे प्रकृतीची व्यवस्था पूर्ण विस्कळीत होऊ शकते. तर माणसाच्या बाबतीमध्ये असं झालं आहे, असून अडचण नसून पस्तावा अशी गमत. परमेश्वराने एवढं सुंदर प्राणी निर्माण केला, सर्वश्रेष्ठ. कशाकरता केला? या सर्व जीवांची काळजी घेईल, यांची व्यवस्था पाहिजे. त्यांची व्यवस्था सोडून दिली, त्याला स्वतःची जमीन. आज काय परिस्थिती आहे? प्रकृतीने आमची काळजी घ्यायच्या ऐवजी प्रकृती आमचा विनाश करते ना. भूकंप, सुनामी, महापूर, अग्निकांड, भयंकर अपघात, जे मागच्या 100 वर्षात लोकांनी पाहिलं नाही ते पाहायला भेटतं यावर्षी.
लोक सांगता मागच्या 40 वर्षात असा पाऊस कधी आला नाही. रशिया सोडली नाही की अमेरिका सोडली नाही की चीन सोडला नाही की ऑस्ट्रेलिया सोडली नाही की भारत सोडला नाही की बांगलादेश, कुठला देश सोडला नाही. संपूर्ण पृथ्वीवर काय हाहाकार आहे. आणि हा तो फक्त ट्रेलर आहे. म्हणून आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, आजच वेळ आहे दुसऱ्यांसाठी जगा. म्हणजे काय हो, कोणाच्या तरी आयुष्यामध्ये तुमच्या असण्याने फरक पडला पाहिजे. बरोबर आहे ना. तुम्ही कोणाच तरी चेहऱ्यावर आनंद आणा, तुम्ही कोणाच तरी समस्या सोडवा, तुमच्या आजच्या जगण्याने कोणाच तरी जीवनामध्ये समृद्धी आणा, त्याची भीती दूर करा, त्याला निर्भय बनवा, सुरक्षित करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या, एखाद्याला समाधानी बनवा, आणि जरी तुम्ही करू शकले तर तुमचा जीवच काय झाला, सार्थकी लागला. बरोबर आहे. तुम्हाला खरं सांगू, मला जेव्हा काही करायला भेटत नाही तेव्हा मला फार उदास वाटतं. माझी फार गंडण होऊन माझं मनच लागत नाही पासून. जेव्हा मला काहीतरी करायला भेटतं, काहीतरी समस्या सोडवायला भेटते, कोणाच तरी उपयोगाला यायला भेटतं, तेव्हा परमानंद होता. स्वतःसाठी जगण्याची, स्वतःच्या गरजा, स्वतःच्या भोग, स्वतःचे जे महत्त्व ते वाढवण्यामध्ये मला कुठलाच रस नाही. पण ती प्रोसिजर आहे, करावं लागते म्हणून करतो. बरोबर आहे ना. ते मी प्रोसिजर म्हणून करतो. पण जेव्हा मला इतरांसाठी काहीतरी करावे नव्हतं, मी स्वतःला झोकून देतो. त्याच्यामुळे मी जास्त आनंद. तुम्ही बघता की आपण कुठेही जरी गेलो, माझं सोडा, तुमचं उदाहरण घ्या. तुम्ही जेव्हा ग्राउंडवर जाता, जगामध्ये अशी कुठली कंपनी आहे का त्याच्या अधिकारी शेतकऱ्यांकडे गेल्यावरती त्यांचं स्वागत होतं, आनंद होतो, त्यांचा आदर केला जातो, त्यांना चहा पाणी जेवण विचारलं जातं. अशी कुठली कंपनी आहे? पण आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याचं स्वागत. राम सरदार आली तर मग ते विचारत नको. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, अशा प्रकारे आनंद होतो. आपण काही साधू संत वगैरे असं काही नाही, परंतु त्या दर्जाचा सन्मान ते आपल्याला देता. काहीतरी कारण तर असेल. हॅलो, असेल ना. काळजी घेता आपली, आपल्यासाठी तासनतास वाट बघता. मोठमोठे अधिकारी, बिझनेसमॅन, राजनेता ते सुद्धा वाट बघता आपल्यापेक्षा. आपले ज्या शिष्य आहे, आपले ज्या शेतकरी आहे, आपल्या शेतकऱ्यांची पण प्रतिष्ठा वाढते समाजामध्ये. का बरं वाढते? बरं, ते तर स्वतःसाठीच करताय. मग का वाढते? कारण त्या समाजाला त्यांनी एक दिशा दिली, एक नवीन धडा दिला की नाही, रासायनिक शिवाय सुद्धा अतिशय उत्कृष्ट शेती होऊ शकते. याचा धाडस या माणसाने करून स्वतः त्या ठिकाणी समर्पित होऊन या जगापुढे एक उदाहरण निर्माण केलं. ही सुद्धा जगाची काळजीच आहे. बघा, सर्वात शेवटी आम्हाला मुक्ती पाहिजे, परमेश्वराच्या पायाजवळ जागा पाहिजे, हे सांगणारे जे साधू संत आहेत, त्या साधू संतांची काळजी सगळा समाज घेतो. का बरं? यांच्याकडे देणग्या जमा होतात, यांची सेवा केली जाते, यांना जेवण देण्यासाठी माणसं किती उत्सुक असतात, पंगत दिली पाहिजे यांना. यांची एवढी काळजी का घेतली जाते? कारण यांनी समाजाची मुक्तीची व्यवस्था केली, समाजाला अध्यात्माची एक शिडी बनवून दिलेली आहे, त्याची परंपरा टिकून ठेवली आहे. बरोबर आहे. जेव्हा माणूस सगळ्या संसारातून त्याला वीट देतो तेव्हा तो कुठे जातो? परमार्थाकडे. बरोबर आहे. तेव्हा त्यांची व्यवस्था असण्यासाठी ते कधी सोय पाहिजे. साधू संत ती व्यवस्था, ती प्रणाली जपून ठेवतात, म्हणून त्यांची काळजी सगळा समाज घेतो. बरोबर आहे. जेवढे लोक बघा, आज आपण बघतो या पुढाऱ्यांची एवढी काळजी, हे बिझनेसमॅन, त्यांच्याबद्दल एवढ्या आपण ऐकतो गोष्टी, यांनी एवढा भ्रष्टाचार केला, एवढा करोडोंचा, एवढा त्याचा, तरी पण यांची काळजी का घेतली जाते? कारण ते जरी भ्रष्टाचार करत असले किंवा ते काही चुकीच्या गोष्टी जरी करत असले, त्यांच्याकडून समाजाची सेवा पण घडते ना, समाजाची काळजी घेतली जाते. मला सांगा, गावामध्ये जो सरपंच होतो त्याला आपला संसार पाहता येतो का? त्याला अख्ख्या गावाची रिकाम होते. करावं शकतं. ज्यांनी ज्यांनी तो अनुभव घेतला आहे. साधी गोष्ट आहे. तुम्ही शाळा शिकलेत ना, शाळा शिकले मी तुम्ही, मग शाळेमध्ये वर्गामध्ये कोण असायचं आहे? मुलांमधला किंवा मुलींमधला? मॉनिटर असायचा. सगळे मुलं त्याची काळजी घ्यायची. का बरं? कारण त्याला स्वतःचा अभ्यास तर करता येत नाही. त्याला सगळं लक्ष कोणाकडे द्यायचं आहे? इतरांकडे. तो चांगला आहे का वाईट आहे हा मुद्दा, तो सगळ्यांसाठी आपला वेळ देतो,
सगळ्यांसाठी आपली ऊर्जा खर्च करतो, सगळं ध्यान दोष इतरांसाठी वापरतो, म्हणून त्याला महत्त्व आहे. बघा, जीवनामध्ये तुम्ही जेव्हा इतरांकडे ध्यान पुरवता, तुमचं इतरांकडे लक्ष देता, इतरांची तुम्ही ज्यावेळेस इतरांसाठी तुमचं जीवन, अमूल्य जीवन तुम्ही खर्ची घालता, तेव्हा तुमची काळजी आपोआप घेतली जाते. कळलं का? म्हणून आपण आज सकाळी उठलो ना, तर आपण आता विचार केला पाहिजे झोपेपर्यंत की मी आज कोणाच्या उपयोगाला, मी जर आज कोणाच्या उपयोगाला आलोच नसेल तर मी आज जगलोच नाही. कळतं का तुम्हाला? जन्माला आला हां आणि पाणी वाहून गेलं रे बाबा, असं आमचं जीवन नको. आणि जवळजवळ बऱ्याच लोकांचं जीवन असंच आहे. त्यांनी काही प्रॉपर्ट्या उभ्या केल्या असतील, पण त्या प्रॉपर्ट्यांमधून कोणाचं भलं करण्याची इच्छा किंवा जगाच्या आनंदासाठी त्यांनी काही केलं आहे असं काही नाही आहे. अशा काही लोकांच्या प्रॉपर्ट्या नंतरच्या काळामध्ये काय झालं, बेवारच. तुम्हाला माहीत नसेल, जर सर्वे जर काढला तर 25% प्रॉपर्ट्या बेवारच होतात नंतरच्या काळात, बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगाल, तसंही जगाचा आनंद तेव्हाच आहे ना, मग जगा ना, ठरवून जगा. मग इतरांसाठी जगाल तेव्हा तुम्ही तुमची काळजी सगळेजण घेतात. म्हणजे गावामध्ये फक्त आपल्या कुटुंबापुरता जगणारा माणूस आणि आजूबाजूच्या लोकांची विचारपूस. बघा, काही माणसं सरळ नाकासमोर चालतात आणि सरळ जातात घरी, सरळ कामावर, सरळ घरी, सरळ कामावर. त्याच्यासाठी 2च दिवस लोक येतात, एकदा लग्नाच्या दिवशी, एकदा मोठीला, बस. ते बी त्याच्यामुळे नाही येत, त्याच्या घरातल्या दुसऱ्या माणसांमुळे येतात. हा त्यांचा तो आहे म्हणून. कळलं का तुम्हाला? तुमचं जीवन इतरांच्या जीवनाला किती स्पर्श करतं ह्याच्यावर तुमचं जगणं अवलंबून आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की माझी काळजी घेतली जावी. प्रत्येकाला वाटतं इथं असलेल्या, इथं असलेल्या प्रत्येकाला काय वाटतं, ते सगळ्यांनी माझी काही आणि कमीत कमी माझ्याबरोबर स्माईल तरी करावं, गुड मॉर्निंग म्हणावं, मी जर काही बोललो तर थोडेसे शब्द झेलावे, माझी विचारपूस करावी, जेवण केलं का, हां आज तब्येत बरी दिसत नाही, काय झालं, असं प्रेमाने विचारावं कोणतरी. वाटतं ना प्रत्येकाला? ज्याला ज्याला हे वाटतं त्याने स्वतःला हा प्रश्न विचारा, तू आत्तापर्यंत कोणासाठी जगत आलास? ज्यांच्यासाठी तू जगत आलास ते तुझी आत्ताची माणसं असतील किंवा तुझे मित्र असतील किंवा तुझे जवळचे असतील, ज्यांच्यासाठी तू आयुष्य खर्च केलंस ते मोहापोटी केलंस, ज्यांच्याशी तुझा काही संबंध नव्हता, अशा किती लोकांसाठी तू हे केलंस? तुमच्या पुढे उत्तर आहे शून्य. ज्याच्याशी तुमचा संबंध नाही, काही मात्र संबंध नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी चांगलं केलं, त्याला गरज होती, तुम्ही केलं. हे नाही बघितलं की माझी नाते आहे का, ओळख आहे का, किंवा माझ्या ओळखीचं नाही आहे, अत्तरला नाही आहे, नातेला नाही आहे, नाही, गरज दिसते, मदत केली. लहान बाळ दिसलंय का, त्याला हसवलं, त्याला काही परवानगी लागते का पोरंधारी म्हणून तुम्हाला धरतील? तो चेहराच तसा असेल, त्याला काय करत? तुम्हाला दुसरं कोणतरी हसवा अशी तुमची इच्छा आहे, बरोबर आहे ना? आता या दलदलीमध्ये कोण दगड फेकी, याला हसवायला गेलं तरी राग येतो. काही लोक असतात, म्हणजे आपण जीवनामध्ये आपली काळजी घ्यावी असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना, तेव्हा तुम्ही पहिली दुसऱ्याची काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. संपलं विषय. जे जे तुम्हाला असं वाटतं की तुमच्यासाठी घडावं ते तुम्ही दुसऱ्यासाठी घडून आणा, बस. ही जीवनाचं सिक्रेट. जे जे असं तुम्हाला वाटतं की तुमच्या बाबतीत घडावं ते तुम्ही दुसऱ्याच्या बाबतीत घडून आणा, ते तुमच्या बाबतीमध्ये सहज घडेल. ही सूत्र लक्षात ठेवा. आणि तुम्ही आजपासून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे काही आम्ही करतो ते स्वतःसाठीच करतो, त्यातला काही हिस्सा आम्ही दुसऱ्यांसाठी केला त्याचा, रोज विनाकारण, काही संबंध नसता, काही हेतू नसताना, मनामध्ये कुठला उद्देश नसताना, सहज आनंदाने तुम्ही काही गोष्टी करा, बरोबर आहे ना? त्याला म्हणायचं इतरांसाठी जगणं. कळलं का? आज तुम्ही अशी उदाहरणं मला द्या की ज्यांनी इतरांसाठी जगले, त्यांची लोकांची काळजी घेतली नाही. आज बघा, साधू संत आहेत, ते आयुष्यभर कोणासाठी जगले? इतरांसाठी. आणि आज त्यांच्या मंदिर असतील, त्यांच्या आठवणी असतील, त्यांचे अभंग असतील, त्यांची परंपरा असेल, त्यांच्या घरच्यांनी नाही सांभाळली पण समाजाने सांभाळली. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या महान लोकांच्या आज समाज साजरा करतोय. त्यांच्या कुटुंबाची कोणी वाट बघत नाही, समाज हिरीने साजरा करतो. सगळेजण त्याची काळजी घेतात. त्यांची पुतळ्यांची सुद्धा आज प्राणापलीकडे लोक काळजी घेतात. का? कारण ते इतरांसाठी जगले. आपले कंदमांग खापर कंदमांग त्यांचे काय, पुढं त्यांची माती झाली,
त्यांचे फोटो कसे होते ते माहीत नाही, ते काही चुकीचे होते असं नाही. आता आपल्याला जन्माला घातलं म्हणलं ते महानच होते. परंतु आम्ही त्यांचं नाव उत्कर्षाला न्यावं म्हणून कमीत कमी आम्ही त्यांनी अर्धवट ठेवलेलं कार्य पुढे द्यायला पाहिजे. त्यांनी ठेवा तुमच्या तिथे, तुम्ही ते पुढे घेऊन जा. तुमच्या निमित्ताने तुमच्या वारसांना देखील, तुमच्या पूर्वजांना देखील, तुमच्या पितरांना देखील काय होईल, पुण्यप्राप्ती होईल, त्यांना सुद्धा मुक्ती मिळेल असं आपण म्हणूया. कमीत कमी तुम्हाला तर मिळेल. आणि म्हणून दुःखामधून, निराशेमधून, वेदनांमधून, पापामधून, सगळ्या प्रकारच्या या विकृतींमधून, या सगळ्या नकारात्मक शक्तींपासून तुम्हाला जर मुक्ती हवी असेल तर आपण इतरांसोबत जग करतो. धन्यवाद.